दत्तमळ्याला फसक लागतं. महाराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. टूर चालले टिटवाला, गणेशपुरी आणि वज्रेश्वरी अशी करून आपण आज 4-5 पॉईंट आपल्या आजच्या दिवसात कव्हर करायचे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरसुद्धा आज बघायचं आपल्याला. तर असे आपले 4-5 पॉईंट आज करणार आहेत आजच्या टूरमध्ये. आणि या लाईनीला माझी टूर पहिल्यांदाच आहे, ही वाली टूर म्हणजे पहिल्यांदाच आहे. आणि बघा आपली बस आहे समोर आणि इकडे आपण थांबले पाव घ्यायला. गाड्यांचा आवाज येतो, जोरात बोलायला लागते. नाच 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 पोरी धावून हो नाच 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 हल्लो हल्लो नाच 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 पोरी धावून हो नाच नाच नाच. तर हल्लू हल्लू नाचत गाजत आमची टूर पोहोचली सकाळचा नाश्ता करायला. आणि नाश्त्याला होता उचल पाव वडा. आणि सकाळचा नाश्ता करून आपण लगेच निघालो आपल्या पहिल्या पॉइंट कडे फिरायला. तर काहीच आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटला पोहोचलो, म्हणजे पहिल्या पॉईंटला पोहोचलो. ही गणेशपुरीला नित्यानंद महाराजांचं मंदिर आहे. हे मला वाटलं गणेशपुरी म्हणजे गणपतीचं असेल, पण नित्यानंद महाराजांचं आहे. हे बघा या साईडला मंदिर आहे, दिसतं इथून. आणि आपण आपली माणसं घेऊन चालू माझ्या मागे सिनेमॅटिक शॉट घेऊ मस्तपैकी. तर आपली माणसं पण राहत. आपण मंदिरात जाम हालेडुले येणारे आपली माणसं आहेत. तर मंदिरात आलेत सर्वजण. हे बघा मंदिर किती सुंदर असा दिसतोय. मंदिरात जाऊन बघू. शूट अलाउडच नसेल, कारण की मंदिरात 90% मंदिरामध्ये शूट अलाउड नसते. ते दुकानं पण मस्त लागले आहेत. मी बघा हार बिर ठेवल्यात. सो बघूया जाऊन मंदिरातले. तर सिनेमॅटिक शॉट काढू मस्तपैकी. गणेशपुरी. गणेशपुरी हे नाव ऐकल्यावर असं वाटते की गणपतीचं मंदिरच आहे, पण असं नाही. तर संत भगवान श्री नित्यानंद महाराज यांचं हे मंदिर आहे. असे म्हणतात की एकदा गावामध्ये खूप मोठी पाण्याची समस्या निर्माण झाली. बाबांनी ध्यान करून देवाची प्रार्थना केली आणि काही दिवसांतच तेथे गरम पाण्याचे कुंड प्रकट झाले. लोकांनी याला चमत्कारच मानले. त्यामुळे गणेशपुरी हे गाव पवित्र स्थान झाले आणि आज हजारो लोक तेथे दर्शनाला येतात. तर आपलं दर्शन बिर्शन घेऊन झालं. आता आपण निघतो आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे, जे आहे वज्रेश्वरी मंदिर. सो हे झालं आपलं, काय होतं रे नाव विसरलो, गणेशपुरी मंदिर झालं आपलं. आपण निघूया आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे डायरेक्टली. आता आल्यात सर्व आपली माणसं बसजवळ. सुसू पॉईंटला गेला. गो सुसू पॉईंट इज कम्प्लिटेड. आय एम गो टू अवर सेकंड पॉईंट वज्रेश्वरी. राते ये काली इनको बना दे इधर दिवाली. शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवाली. तर आपण आपल्या दुसऱ्या पॉईंटला पण पोहोचलोय, वज्रेश्वरी मंदिराजवळ. हा बघा, तो आहे वज्रेश्वरी मंदिर. तर हा आहे आपला सेकंड पॉईंट. आपण आता जाऊन येऊया मंदिराच्या मध्ये. वज्रेश्वरी देवीची कथा सांगायची झाली तर कलिकोट नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान मागितले व त्याला थांबवण्यासाठी इंद्रदेवाने आपला वज्रास्त्र चालवला. परंतु राक्षसाने वरदानाचा दुरुपयोग करून इंद्राचा वज्रास्त्र नष्ट केला. तेव्हा त्या वज्रास्त्रामधून देवी आदिशक्ती
प्रकट झाली. आपल्या 3 रूपांसोबत कालिका माता, रेणुका माता आणि वज्रेश्वरी माता हे 3 रूप घेऊन देवीने राक्षसाचा वध केला आणि या मंदिराची स्थापना चिमाची अप्पा यांनी पोर्तुगीजांना हरवून वसईचा किल्ला जिंकल्यानंतर केली होती. तर आपला दुसरा पॉईंट पण झालेला आहे कवर, वज्रेश्वरी मंदिर. तर मंदिराच्या मध्ये 5 मूर्त्या मी बघितल्या, पण मेन म्हणजे वज्रेश्वरी देवी, कालिका देवी आणि रेणुका देवी या 3 मूर्त्या आहेत या मंदिराच्या मध्ये. हा बघा समोरच आहे. सो हा आपला दुसरा पॉईंट होता, हा पण कवर झाला आहे आणि आता आपण तिसऱ्या पॉईंटकडे जायचं आहे आपल्या. सो आपण आपल्या पार्टीला 1 तास दिलेला आहे. तर जिकडे तिकडे चोहीकडे दिसती मला आपलीच माणसे. ही बघा सगळीकडं आपलीच माणसं दिसते नाही, एक ग्रीन कॅपवाली तुषार हॉलिडेजची खरेदी चालू आहे सगळ्यांची इकडे. तर हा आहे आपला ट्रिपचा एक्स्ट्रा पॉइंट. तर ही आहे वज्रेश्वरी मधील प्रतिशिर्डी. बाहेर आपल्याला शंकराची मोठी मूर्ती बघायला मिळते आणि आतमध्ये गेल्यावर साईबाबा आणि त्यांची पालखी. जर तुम्ही पण वज्रेश्वरीला येतील तर या प्रतिशिर्डीला नक्की येऊन जावा. सो आपण आलो आपल्या तिसऱ्या पॉईंटला. अरे यार इथं पंचमी आहे. तर आपण आपल्या तिसऱ्या पॉईंटला आलो आहे. याच्या पहिला शिर्डी केली तो आपल्या पॉईंटमध्ये नाही होता, म्हणजे प्रतिशिर्डी. तो आपण इकडे आलो आहे अकलोलीला गरम पाण्याचे कुंड बघायला. इथे 3 कुंड आहेत. हा बघा, एक पहिला कुंड, दुसरा कुंड आणि हा तिसरा कुंड आणि हा मंदिर आहे समोर. तर इकडे फक्त हे 3 कुंड नाही मिळत, तर अजून आणखी 7 कुंड आहेत, ते त्या साईडला आहेत. तर आपण हे 3च कुंड करणार आहे आणि जाणार तिकडनं मग लगेच जेवायला आपल्याला टाईम होते म्हणून. तर हे 3 कुंड आहेत ते आणि हा मंदिर आणि निघायचं आपल्याला लगेच जेवायला आणि मग पुढचे पॉईंट कंटिन्यू करायचे. तर अकलोलीला गरम पाण्याचे कुंड बघून आणि महादेवाचे दर्शन घेऊन आपण आलो जेवण करायला. आणि जेवण करून आपण जाणार आहेत आपल्या पुढचा पॉईंट बघायला, म्हणजे टिटवालाचा महागणपती पाहायला. आम्ही पोचलो आहे आमच्या 4थ्या पॉईंटला. फायनली टिटवाळ्याला आलो आम्ही गणपतीचं मंदिर बघायला. हे बघा समोर यो आहे का दुसरा आहे मला माहीत नाही, पण आम्ही पोचलो आहे. चुकून आलो आहे बसमध्ये, एकदम खतरनाक बघा. चप्पल आलो मी मंदिरातून काढून, हालत खराब दिली, लासायला लागलो असं वाटतं का पाप धुवायला लावले आपलं. सो यो आहे आपला समोर एंट्री गेट. हे बघा इकडून एंट्री करायची आहे, इकडनं जातील मध्ये माणसं चालल्या ना आपली, इकडून जायचं आहे. समोरमध्ये एंट्री गेट आहे आणि इकडे आहे पाय धुवायला. तर बरं त्याला पाय लागते, थंडी होती. आम्ही गेटवर उभा आहे आणि माझं सुस्वागतम केलं आहे. पब्लिक जस्ट आता आपण दर्शन घेऊन आलो बाप्पाच्या मंदिरातून. तर इथून ते इकडून मंदिरातली मूर्ती दिसते बाहेरून. तर बाहेरून बघूया आपण, म्हणजे झूम करू जरा. सोयी बघा इकडनं दिसते बाप्पांची मूर्ती झूम केल्याने. पण मला सरांनी सांगितलं जशी माणसं घेऊन जातील तिकडनंच घेऊन येतं नाही. कसे घेऊन येऊ, सारी अर्धी इकडे आहेत, अर्धी मंदिरात आहेत, बाकीच्या मंदिरात घुसल्यात पण नाही. अरे एवढा टेन्शन देतं ना डोक्याला मा कसं. ही पाय फिरत फिरत एकदम सगळ्या जागेवर गेलं. जे मूर्त्या बिर्त्या सर्व आहे, आरतीचं पण सर्व सामान आहे बघा. इथे हे ठेवलं आहे पित्तलाचा, तांब्या, सर्व आरतीचं सामान आहे इकडे, घंटा भिंटा. हे बघा इथे मूर्त्या ठेवतात बारक्या बारक्या, रांगोली काढायला. खतरनाक जागा राहिला इथून फिरत फिरत. हे बाप्पाच्या मूर्त्या. तर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या पॉईंटकडे, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला. बाय बाय टिटवाला गणपती. मी पालघरला साडी घेतली मी पालघरला, घडी मोडली सपाल्याला. आणि विकासराव तुम्ही पण सफारी घालूनच राहा.
चांदीचे पैजण सागररावांचे नाव घेते. ऐका हा सर्वजण. काय भारी असतात. वन वाटली 2 ग्लास, फळ वाटली भर ग्लास, दत्त मिळाला फर्स्ट क्लास. गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याची खूण. सतीश रावांचं नाव घेते घरच्यांची सून. पदर लावते सागा. एक मिनिट भारी आहे काहीतरी भारी आहे. मी पकडतो. साडी दिसते फॅशनची. पदर लावते साधा. राजेश रावांचं नाव घेते कृष्ण विद्यांची राधा. बायको कोण आहे मला माहिती नाही. विचारा फोन करू विचारा. इंग्रजीमध्ये म्हणतात ऍक्टर. मीच आहे प्रशांत रावांच्या हृदयाची डॉक्टर. छंद घेतला रे आमच्या बायानं छंद तो गाईज आपण आपल्या शेवटच्या पॉईंटला पोहोचलोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर पाहायला. साफ हालत खराब झाली. भेंडी एवढी गॅपमध्ये 50 सीटर गाडी टाकली आम्ही. हे बघा मंदिर. तर आपण आहेत आता मंदिराच्या दरवाजासमोर. सॉरी किल्ला बोलू का मंदिर बोलू. मंदिराच्या दरवाजासमोर आता आपण उभे आहेत. हे बघा माझ्यासारखे 10 पण नाही लोटणार. सो लेट सी गाईज माझ्या समोर. वाव महाराजांचं मंदिर. एकच शब्द निघाला वाव. खतरनाक एकदम. सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपलं महाराजांचं दर्शन घेऊन आणि त्यांचे घोषणा करून झालेलं आहे. आणि आता आपण आलोय खाली मंदिराजवळ. ते बघा मंदिरात तसे पूर्ण म्हणजे गोल स्टार्टिंगपासून त्याचं पूर्ण फिरून त्या साईडला पूर्ण फोटोज आहेत. म्हणजे महाराजांची पूर्ण हिस्ट्री आहे. असं जन्मापासून ते एंडिंगपर्यंत साईडची जे त्यांनी कारनामे केल्यात. आणि त्यांच्या खाली त्यांची माहिती पण आहे. पण आपल्याकडे वाचायला पण तेवढा टाईम नाही मिळत कारण की आपल्याला लगेचच निघायचं आहे. आता 9 वाजता इथे बस सोडायची आहे. त्यामुळे तर हे सुंदर असं मंदिर आहे. तर इकडे येऊन जावा तुम्ही पण एकदा. तलवारी बिलवारी सगळं अवजार सर्व आहे इकडे बघायला आहे बघा मस्तपैकी. आणि हे बघा अफजलखानाच्या ज्या छाताडा फाडताना पोट बीट फाडताना हा पण पुतला आहे. इकडे माहिती पण आहे. कधी आहे 10 नोव्हेंबर 1659 रोजी झालेला ही घटना आहे. हा शेवटचा पॉईंट होता छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. आणि हा पण आपण बघून झाला आहे. आणि आपली बस कशी तशी इकडे घुसवला आहे. येत नव्हती तरी पण 50 सीटर बस घुसवला या रोडला. आता परत निघायला वांदे होणार आहे ते बघा. सो आता जेवण करून आपण आपल्या घरी निघणार लगेच. आपली बस निघायला जाम मोठा इश्यू व्हायला लागला आहे. ह्या बघा लायटिंगा लागायला लागल्यात. आपल्याला पुरा या क्रॉस करायचा आहे. कशी द्याल रे बस देवाओ देवाओ. कशी बस कळवले तारा उचलून वरच्या.
आपण फायनली घरी पोचलोय आता. इथूनच आपण जर्नीची स्टार्टिंग केलेली आहे आणि इथेच आपल्या एंडिंग झालं आहे. ब्लॉगचं आहे बघा. तर इथून आपण स्टार्टिंग केलेली आहे. आता इथेच आपण येऊन पोचलोय. आजच आलेलो सकाळी 6 वाजता आणि आता 1 वाजता पोचलोय रिटर्न. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सर बाय बाय. यार बाकीच्यांना तर घ्यायला त्यांच्या घरच्याला माना कोण नाही आला. ही भेंडी भुका लागली माझ्यावर चिल्लर पार्टी.